नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब। ऑल इंडिया SC/ST रेल्वे असोसिएशन रेल्वे ट्रॅक्शन कारखाना अतिरिक्त मंडळ नाशिक रोड प्रणित जयंती उत्सव समितीच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्ताने भीम उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। दिनांक 24 एप्रिल रोजी नाशिक रोड जेल रोड नारायण बापू नगर इथं संपन्न झालेल्या कार्यक्रमास CWMTMW नाशिक रोडचे आलोक शर्मा, BMW कारखाना प्रबंधक NS बावस्कर, झोनल सेक्रेटरी सतीश केदारे, झोनल सदस्य मुंबई हेमंत गांधले, SNT भायखळा वर्कशॉपचे अध्यक्ष अशोक सुरवाडे, सागर गरुड, किरण आहेर, कल्याण अहिरे, जॉय देठे, सुनील तगारे, संतोष पगारे आदी मान्यवरांसह जयंती अध्यक्ष अनिल चोपडे, उपाध्यक्ष दीपक दिवर, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा झोनल उपाध्यक्ष मिलिंद देहाडे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुचित्राताई प्रताप गांगुर्डे दिवे आदी मान्यवरांसह संयोजक समितीचे समीर साळवे, अविनाश कटारे, अनिल जगताप, निलेश रोकडे, अजित अंकुश, वैभव अहिरे, हेमंत गवई, शीतल तिरपुडे, सारिका जाधव, संध्या केदारे, सिस्टर लोखंडे, आकाश निकम, आशिष शिरसाट, सतीश निकंठ, शंकर दत्ता, रवी पानसांगे, मुजुमदार सर, PD निकम आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर भारत पाटील, सचिन धोंगडे, प्रशांत महाजन, मनोहर पैठणकर, नाशिक रोड मनपा माजी सभापती प्रशांत दिवे, माजी नगरसेवक हरीश भडांगे, नाशिक रोड डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रोहित निर्भवने, संजय काळे, दीपक शिरसाट, अरुण शेजवळ, PK गांगुर्डे, शाहीर रंगनाथ डेंगळे, सोमनाथ गायकवाड, हरीश भालेराव, शैलेश दानी, हरीश जाधव, सुनील बर्वे, शरद भालेराव, रत्नाकर साळवे, ॲडव्होकेट प्रदीप गोसावी, अमित दिवे, लीलाबाई पगारे, ज्योती शिरसाट, सुषमा उबाळे, सुशीला जोपुळकर, पूजा गोसावी आदींसह इगतपुरी बुद्धविहार कमिटी अध्यक्ष भास्कर बर्वे, आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक गंगाधर अहिरे, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक PK गांगुर्डे, लता देहाडे, सुरेखा बर्वे, चंद्रकला गांगुर्डे, कविता देहाडे, नामदेव सरोदे, किरण गांगुर्डे, मयूर चोपडे, प्रताप गांगुर्डे, स्वराज गांगुर्डे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी महाराष्ट्राची लाडकी गायिका मंजुषा शिंदे आणि संच पुणे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार आयुष देहाडे यांनी केले, तर SC/ST असोसिएशन वादी उपाध्यक्ष मिलिंद देहाडे यांनी आभार प्रदर्शन केला। सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कामगार या ठिकाणी राहत असल्यामुळे त्यांची इच्छा होती आणि इथले महिला मंडळ, इथले सामाजिक संस्था, इथले राजकीय पुढारी सुद्धा यांचं सुद्धा बऱ्याच दिवसांपासून म्हणणं होतं की गाडे साहेब पुन्हा एकदा आपला एक कार्यक्रम तासून झाला पाहिजे। खऱ्या अर्थाने बाबासाहेबांची जयंती कशी साजरी करावी यामधून सिद्ध झालेला आहे। बाबासाहेबांना मानवंदना आपण दिलेली आहे। बाबासाहेबांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य पुढं करण्याचं काम या ठिकाणी आमच्या मंजुषा शिंदे मॅडमनी या ठिकाणी केलेलं आहे आणि आमच्या समितीने सुद्धा मोठ्या थाटामाटामध्ये जयंती ही मोठ्या स्वरूपामध्ये साजरी केली आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासन, या ठिकाणी आमचा जो प्रिंट मीडिया आहे, जो पत्रकार बांधव आहे, त्यांनी सुद्धा आम्हाला मोलाचं सहकार्य केलेलं आहे। आमची समितीची इच्छा होती की बाबासाहेबांची जयंती ही हजारोच्या संख्येने साजरी झाली पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी हजारोचे नाही, कमीत कमी 4 ते 5 हजार लोक या ठिकाणी ये जा करीत होते आणि जेवढे येत होते तेवढे जात होते। इथं आम्ही 2000 खुर्च्या या ठिकाणी आम्ही आयोजन केलं होतं। आपला एकही माणूस उभा राहता कामा नये, ही व्यवस्था आमच्या समितीने या ठिकाणी केली आहे। सामाजिक काम करत असताना आमच्या असोसिएशनच्या द्वारे आम्ही विविध उपक्रम राबवत असतो। त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आम्ही दिलीप आहेरे जे काही अनाथ आश्रमाची जी शाळा चालवतात त्या ठिकाणी आम्ही 20 शाळांचं धन्यदान आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही जाहीर केलेलं आहे आणि येत्या 3 ते 4 दिवसामध्ये त्यांना 20 पाईप त्या ठिकाणी पाहिजे आहेत, कारण त्या ठिकाणी पाणी गळत आहे। एका मनमाडच्या अधिकाऱ्याने त्यांना आपलं पत्र दिलेलं आहे व आम्ही त्यांना ते पत्राच्या तिथे जे पाईप असतात ते मोठ्या स्वरूपाचे पाईप ते 20,000 त्यांनी आम्हाला सांगितले। त्याप्रमाणे 19 पाईप आम्ही त्या ठिकाणी या असोसिएशनच्या समितीच्या माध्यमातून आम्ही ते धमदान म्हणून या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। 4 दिवसात त्यांना मिळून जाईल। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी समितीच्या वतीनं आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो जे आम्हाला जे श्रोत्यांनी मनमाड वगैरे या ठिकाणी मुंबई, कल्याण, सोलापूर, यानंतर भुसावळ या विविध ठिकाणाहून आमचे इगतपुरी या ठिकाणाहून आमचे संघटनेचे कार्यकर्ते, त्यानंतर नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, रेल कामगार सेना यांचेसुद्धा बहुसंख्य पदाधिकारी व सदस्य या ठिकाणी आलेले होते। त्यांनी सुद्धा आम्हाला या ठिकाणी जयंतीला पाठिंबा दिला। काही निधी आम्ही शाळेला देतो, शाळेला दिल्यानंतर कुठे काही गोरगरिबांचं काही अडचण आली त्यांनाही पुरवतो। त्याच्यानंतर आम्ही जयंती साजरी करतो आणि सामाजिक कार्याला आम्ही हातभार लावतो आणि आमचे देहाडे साहेब तसेच सुचित्रा मॅडम या पण आम्हाला वेळोवेळी
सहयोग देतात, आम्हाला शिकवतात की हे कार्य तुम्हाला पुढं न्यायचं आहे, या कार्याबद्दल आम्ही तुम्हाला शिकवतो, तर तुम्ही अगदी पुढं चालायला पाहिजे. तर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही जयंती साजरी करतो आणि ही जयंती एकदम थाटामाटात साजरी करतो आणि त्यांचा आशीर्वाद लाभल्यामुळं आम्ही ही खूप जोशाने ही जयंती साजरी करतो बाबासाहेब. आणि ही जगामध्ये 133वी जयंती ही पूर्ण 33 जगामध्ये होते, 27 जगामध्ये होते, 127 देशामध्ये होते. तशीच भारतामध्ये अशी उत्साह झाली जयंती का ह्याला काही तोडच नाही, याला काही मोलच नाही. आणि यावर्षी सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. आम्ही त्यांचे आभार मानतो, युनियनचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे पण आम्ही आभार मानतो. एवढं बोलून मी बोलू शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती रेल्वे ट्रॅक्शन असोसिएशनच्या वतीने, ऑल इंडिया SC/ST रेल्वे ट्रॅक्शनच्या वतीने आज नारायणबापू नगर येथे साजरी करण्यात आली. मोठ्या धूमधडाक्यात जल्लोषात आज ही जयंती साजरी झालेली आहे. आणि जयंती कशी साजरी करावी हे मंजुषाताई शिंदे यांनी आपल्या प्रबोधनात्मक गायनातून सामाजिक संदेश देत अतिशय उत्कृष्टपणे एकही प्रेक्षक जागेवरून न उठता प्रत्येकाला खिळवून ठेवत हा जो अतिशय भव्य असा कार्यक्रम आज साजरा झालेला आहे, त्याबद्दल मी सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे, रेल्वे ट्रॅक्शन समितीचे, तसेच ऑल इंडिया SC/ST रेल्वे असोसिएशनचे जे आमचे अध्यक्ष आहेत, उपाध्यक्ष आहेत, त्यांच्या सर्वांचे आभार मानते आहे. त्याचप्रमाणे इथे उपस्थित सर्व जनसमुदाय त्यांचे देखील आभार मानते. आज मंजुषाताई शिंदे यांनी अतिशय उत्कृष्टपणे हा कार्यक्रम सादर केला, त्यांचे देखील मी आभार मानते. धन्यवाद. मोठ्या संख्येनं बौद्ध तसेच इतर समाजातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मोठ्या आनंदोत्सवात या ठिकाणी भीमजयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला.
संसाराचा भार त्यांनीही शिरी आपल्या वाहिला आहे, पण आजवरच्या या साऱ्याच महिलांमध्ये माझ्या आई रमाईचा नंबर पहिला आहे. माझ्या आई रमाईचा नंबर पहिला आहे. दुःखाने संकटाने तिखटली झाली, दिसे त्यागी रमा विश्व सुंदरी तरी. मी पुन्हा एकदा पोलीस प्रशासन, सर्व अधिकारी वर्ग व सर्व प्रशासनाचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जे लांबून लांबून सोडते या ठिकाणी आलेले आहेत. ही गर्दी नाही आहे, ही खऱ्या अर्थानं ही दर्दी आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं या ठिकाणी ही समितीच्या वतीनं, ऑल इंडिया SC/ST डेव्हलपमेंट असोसिएशनच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी दीपकजी शिरसाट, अरुणजी सेजवळ, या ठिकाणी भारतीय बंधुमान साहेबचे PK गांगोडे साहेब, त्यानंतर प्रदीप गोसावी साहेब, या ठिकाणी ॲडव्होकेट, या ठिकाणी सर्व आमचं महिला मंडळ या ठिकाणी सर्व या ठिकाणी आलेलं आहे. या सर्वांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा असोसिएशनच्या वतीनं कौतुक करतो. वृत्तसंकलन अधिकारी संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड.